गेले तर गेले. आपल्या तिजोरीमध्ये किल्लेदारांचे दागिने आहेत ना. म्हणजे माझ्या हे डोक्यातच आलं नव्हतं. आईला बेस्ट 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 बेस्ट. म्हणजे दादाने चावी दिली की नाही, ताबडतोब आपण ते दागिने बाहेर काढू, विकू. हा काय 15 लाख येतील. आणि नंतर बोंब ठोकायची, बाहेरचा कोणतरी चोर आला आणि दागिने चोरून घेऊन गेला म्हणून. पण हे काम तरी नीट करा म्हणजे झालं. हो करते. येते मी. या लागले मला इसरायला झालं. बोलायचं तुमच्याशी. पैसे मागू नका, 2 दिवसामध्ये पैसे मिळतील. पैशाबद्दल नाही बोलत आहे, तुमच्याशी बोलायचंय मला. माझ्या प्रेमात पडलात काय? चेष्टा आवडत नाही मला. सॉरी, सिरियसली बोला काय ते. तुम्ही हा जो उग्र परफ्यूम लावता ना, त्याचा वास जानकी मॅमच्या नाकात बसलाय. आपल्या खोलीत कोणीतरी सतत येऊन काहीतरी नको ते उद्योग करतं, हे तुमच्या परफ्यूमच्या वासावरनं त्यांना ओळखायला येते. तेच म्हणलं, आंधळी नेम धरून तांब्या माझ्या टोकरीवर कसा आणला काय? बघा, तर मी काय म्हणतो, मग आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? इथे नको, आज चला सांगते. या बोला आता. सर, मला तुमच्याबरोबर तुमच्या प्लॅन मध्ये सहभागी होता येणार नाही. म्हणजे मला त्याची रिस्क वाटते. अहो घाबरू नको बाई, काय नाही, सगळं व्यवस्थित होईल. काय ना सर, तुमच्यापेक्षा जास्त वेळ मी जानकी मॅम बरोबर असते, त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललंय ना हे नेमकं मला कळतं. जानकी मॅमना तुमचा संशय यायला लागलाय. हा, तसं त्या स्पष्टपणे काही बोलत नाहीयेत, पण कधी ना कधीतरी बोलतीलच ना. आणि अशा परिस्थितीत तुमच्या बरोबर कठीण वाटतं मला. हो बाई, अशी काळजी करू नका. परशुराम किल्लेदारचा कुठला बी प्लॅन आजपर्यंत फेल गेलेला नाही. सर, एखाद्याला मारायचं ठरवणं वेगळं आणि प्रत्यक्ष मारणं वेगळं. हे तुम्ही मला सांगताय. आजपर्यंत मी किती कांना मारलं माहितीये का तुम्हाला? नाही, आता सांगावंच लागणार. पहिला उडवला. काय करतोय? काय करताय? नाही, गुन्ह्यांची नोंद किती टपकवले, किती उडवले. आता तुम्हाला ना माझ्या गुन्ह्यांचा सगळा पाडा इन डिटेल मध्ये वाचून दाखवावाच लागल. जानकी, काय झालं का? अगं असं का घाईघाईने बोलावून घेतलंस मला एकदम? आत्याबाई, आज मला माझ्या खोलीमध्ये पुन्हा तोच वास आला होता, त्याच दिवशीच्या सेंटचा. म्हणजे आज पुन्हा कोणतरी आलं होतं? हो, पण या वेळेला मी गप्प नाही बसले. मी ना माझ्या हाताला तांब्या भांड लागलं, ते भिरकावून त्याला मारलं. आणि माझी खात्री आहे, तो जो कोणी होता ना त्याला ते चांगलं जोरात लागलं असेल. काय करून बसलीस हे? मला बोलवायचं नाही तर त्या काननबाईंना बोलवायचं. बघून आणखीन किती दिवस मी दुसऱ्यांच्या नावाने हाका मारत राहणार आहे? अशा अचानक येणाऱ्या संकटांना मला कधी ना कधीतरी सामोरं जावंच लागणार ना. आणि मला माझ्या माऊची काळजी आहे, आणि तिची काळजी घेण्यासाठी मला माझ्या डोळ्यांची सुद्धा गरज नाहीये. झाशीच्या राणीसारखी व्याख्यान नको ग बाई देऊस. इथं काळजाचा ठोका चुकवलायस तू माझ्या. आत्याबाई, मी केलं ते चूक का बरोबर तेवढंच तुम्ही मला सांगा. जानकी, तू केलंयस म्हणजे ते चूक असूच शकत नाही, पण हे जरा अति धाडसाचं झालं ग. हे धाडसच कधीतरी गोत्यात आणणार तुला बघ. आत्याबाई, ते काही असू दे, पण त्या माणसाला चांगली अद्दल घडली एवढं नक्की. कोण असेल?
मला नाही माहित. असू देत जानकी, याच्या पुढे आपल्याला जास्त काळजी घ्यायला हवी. अरे देवा, आज नरसिंह पण गेला गावाला, मीटिंग आहे ना त्याला. मग मी येऊ का आज खोलीत झोपायला तुझ्याजवळ? अगं कुणाची तरी सोबत असलेली बरी आहे. नाही, त्याची गरज नाहीये. आणि माझ्याच घरामध्ये मी कशाला घाबरू? असं तुला वाटतं ग, पण गरज असते, मदत लागते, म्हणून म्हटलं कुणीतरी असलेलं बरं. नाही आत्याबाई, माझ्या बरोबर मी आहे. जानकी, हा तुझा आत्मविश्वास पाहून फार फार अभिमान वाटतो ग मला तुझा. पण तितकीच काळजीही वाटते ग. तू काही म्हण, पण आज नाही उद्या मला ही गोष्ट नरसिंहाच्या कानावर घालावीच लागणार. घालावीच लागणार. नरसिंहाला पूर्वी एकदा गोळी मीच मारली होती. वर हात टेकून आला. राजन, राजन, राजन. त्याच्यानंतर अमृताला किडनॅप बी मीच केलं होतं. किडनॅपरचा मर्डर बी मीच केला. मर्डर केलेला सर्वांना माहितीये, किडनॅप मी केलेलं कोणालाच माहित नाही. अमृताचा नवरा आर्यन, त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन ठार मारण्याचं शुभ कार्य बी मीच केलंय. त्याच्यानंतर माझी बायको, तिचा बाप एक दिवस निघून गेला कायमचा काशी यात्रेला. कसा गेला? मीच पाठवला त्याला. त्याची काशी यात्रा वरती होती. हे सगळं तुम्ही? हो, जरा थांबा, मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. लिंक तुटती. अमृताच्या पोटातलं पोर सुद्धा मीच मारलं होतं. डॉक्टरला फोन कर पटकन. आत्ताच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन. तुमच्या लक्षात येईल की जिवंत माणसानंच नाही, जन्माला येऊ घातलेल्या पोरांना भी मी मारण्यात पटाईत आहे. खरं तर जानकीच्या पोटातलं पोर मारायचं होतं मला, पण चुकून औषध घेतलं अमृताने. तिच्याच पोटातलं पोर गचकलं. बिचारी. आता आणि काय बरं? आठवलं. वनिता माझी गर्लफ्रेंड जास्तच गळ्यात पडायला लागली, त्यावरचं तिकीट काढून दिलं. एकदम फास्ट ट्रेन मध्ये बसून गेली जगात.
अहो हे तर काहीच नाही. माझी बायको सुगंधा आणि मी आमच्या पार्टनरशिप मध्ये केलेल्या गुन्ह्यांची अजून लिस्ट वाचून दाखवलीच नाही मी. जानकीला गच्चीवरून बी आम्हीच दोघांनी मिळून ढकललं. आई सुगंधा मला आता खाली नाही जायचं, एकदम ढगात जायचं वरती. खर तर तुमच्या बरोबर लय स्वप्न रंगवली होती. काय हरकत नाही, पुढच्या जन्मामध्ये पुरी करू. अगं सुगंध थांब. अगं शुभ कार्याला माझा मी हातभार लागू दे. अरे आलो हात. खरं तर जानकी मरणारच होती, नुसती आंधळी झाली. नाही तर 8वा मर्डर नावावर लागला असता. गंमत अशी झाली की आम्हाला संपवायचं होतं वामण्याला, म्हणून त्याला संपवण्यासाठी त्याच्या चहामध्ये झोपेच्या गोळ्या घातल्या. पण चुकून तो चहा जानकी प्याली आणि वामण्या वाचला. नाहीतर वामण्याचा चंदनाचा हार घातलेला फोटो तुम्हाला बघायला मिळाला असता. काय हरकत नाही. चाय चाय पे लिखा है पीने वाले का नाम. माझी बायको आहे ना सुगंधा, म्हणजे तिनं पहिल्या बायकोला म्हणजे सुमित्राला तिनंच ठार मारलं. आता तरी माझ्यावर विश्वास बसला का माझ्या कर्तृत्वावर? मी बोलत नाही, गुपचूप करून टाकतो. केवळ तुम्ही अविश्वास दाखवला म्हणून हा पाडा वाचावा लागला. कसं आहे, एवढं सगळं करून सुद्धा माझं मन लय हळवं आहे हो. म्हणून लोक मला हळवा परशु म्हणतात. तुमचे पैसे तुम्हाला मिळतील, काळजी करू नका. काम कुठं कसं करायचं ते मी सांगेन तुम्हाला. आणि तुमच्या या पैशाचं तुंतुन जर जास्तच वाजायला लागलं आणि कानाला जर सहनच झालं नाही की नाही, तर तुम्हाला सुद्धा काल रात्री कधी आलात तुम्ही? मला उठवायचंच ना. काल खरं तर तुला उठवणारच होतो. किती वेळ बसून होतो तुझ्या बाजूला, तुझ्याकडे पाहत. एखाद्या निरागस बाळासारखी झोपली होतीस. मग माऊकडे पाहिलं. कळेच ना नक्की या दोघींपैकी कोण जास्त निरागस आहे. चल, काहीतरी जोगीच बोलायचं. अगं काहीतरीच नाही, खरं तेच सांगतोय. बरं ते जाऊ दे. मला सांगा, ज्या कामासाठी तुम्ही गेला होता ते काम झालं का? अरे अपेक्षेपेक्षा जास्त छान झालं. आणि काही अडचणी होत्या त्या काहीही न करता दूर झाल्या. पांडुरंगाची अशीच कृपा राहू दे. तुझा दिवस कसा गेला? रात्रीची आता भीती वाटत नाही ना? उगीच काहीतरी प्रश्न विचारायचे म्हणून विचारू नका. मला रात्रीची भीती कधीच वाटत नव्हती. आणि रात्रीची भीती का वाटते? रात्री अंधार असतो म्हणूनच ना. आता जर का माझ्या आयुष्यात अंधारच माझ्या बरोबर असेल तर त्याची भीती वाटून कसं चालेल? यापुढे आपल्या चर्चांमधून अंधार, भीती हे शब्द वगळायचे, कधीच वापरायचे नाही. बरं मला सांग, कालचा दिवस कसा होता? माऊने जास्त त्रास दिला नाही ना? भयंकर आगाऊ झाली. मी जरा कुठे सोडून बाजूला गेले ना की रडून रडून घर डोक्यावर घेते. आईवर गेले म्हणायची का? हे बरं आहे. तिने काही वेड्यासारखं केलं की ती माझ्यावर गेली, आणि जेव्हा तिचं कौतुक करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ती तुमच्यावर गेली. बरं चला, आता कामाला सुरुवात केली पाहिजे. वाकणेस कधी येऊन उभे राहतील दारात. मला ना खरं तर तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. म्हणजे तुमचा मूड ठीक असेल तरच. अगं तुझ्याशी बोलताना कायम माझा मूड छानच असतो. बोल ना, काय बोलायचंय?
गेले 4-5 दिवस ना मला साहेब बाहेर वाकनीस साहेब आलेत. काही महत्वाचं बोलायचंय म्हणतात. आलो मी. जी. बघितलंस, तुला सांगितलं होतं ना कधीही वाकणीस येतील. ते बरोबर त्यांच्या वेळेला आले. आता मी त्यांच्या बरोबरचं काम आटपतो आणि परत येतो. मग तुला काय सांगायचं होतं ते नक्की सांग. हा, आठवण करून दे मला. आलो. वागणीस, हे 15 लाख रुपये माझं इनामदारांची बोलणं झालंय. हे पैसे पार्टी ऑफिसमध्ये जमा करा. हो साहेब, इथून थेट मी पार्टी ऑफिसमध्येच जातो. कसे जाणार आहात? व्यवस्था झाली आहे? हो साहेब, काही काळजी करू नका. आणि यापूर्वी यापेक्षा मोठ्या रकमा मी नेल्या आहेत. वाकणीस, मला तुमच्या कामाबद्दल कुठलीच शंका नाहीये, फक्त काळजी वाटते तुमची. साहेब काळजी करू नका, पोहोचल्यानंतर फोन करतो मी तुम्हाला. ठीक आहे, या तुम्ही. हो साहेब. साहेब, जानकी वहिनींची तब्येत कशी आहे आता? छान आहे. स्वतःची कामं स्वतः करते, माऊची काळजी घेते. शिवाय त्या काननबाई आहेतच ना तिच्या मदतीला. हो, म्हणजे डॉक्टरही म्हणाले होते की त्यांना आता लवकरात लवकर दिसायला लागेल. पण वाकणीस, आपल्या हातात काहीच नाहीये. कारण हा काही कुठला आजार नाही की काही गोळ्या घेतल्यानंतर काही काळात तो बरा होईल. त्यामुळे आपण फक्त वाट पाहिजे. होय साहेब, आपण फक्त प्रार्थनाच करू शकतो. आपल्या हातात प्रार्थना करण्यापलीकडे दुसरं काही राहिलेलंच नाहीये वाकणीस. पण माझी खात्री आहे की तिला नक्कीच दिसायला लागेल. कारण जानकीचीच इच्छाशक्ती इतकी दांडगी, इतकी प्रबळ आहे की तिची इच्छा पूर्ण होईल. आपण सगळेच त्या दिवसाची वाट पाहतोय. येतो साहेब मी. पोहोचल्यानंतर फोन करतो. या तुझ्या चाव्या. काम झालेलं आहे. नशीब माझं, चाव्या परत तरी मिळाल्या. असं का बोलतेस? या चाव्या तुझ्या हस्त कमरेला असतात. नाही, ज्या पद्धतीने चाव्या काढून घेण्यात आल्या ती पद्धत काही सभ्य माणसाला धरून नव्हती ना. तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? तुम्ही जे काही वागलायत ते तुम्हाला पटतंय का? तुम्ही ज्या प्रकारे माझ्याकडून या चाव्या काढून घेतल्यात ना, त्यावरून हे स्पष्ट होतंय की तुमचा माझ्यावर विश्वास नाही. खरं तर तुझ्याकडून चाव्या घेतल्या तेव्हाच मी त्या का घेतल्या हे सांगितलं होतं तुला. तुम्ही मला काहीही सांगाल आणि ते मला पटेल असं वाटतंय का तुम्हाला? मी काही वामन किल्लेदार नाहीये प्रत्येक गोष्टीवर मान हलवायला. तरी त्यालाही नकारार्थी मान हलवायला शिकवलंसच की तू. जरा कुठे त्यांना तुमचं खरं रूप कळायला लागलं होतं. पण चेअरमन पदाचं गाजर दाखवून तुम्ही त्यांचा मुक्काम रमावतीला केला. मग तुला काय वाटतं? त्यानं तुझा पदर धरून इथंच राहायला हवं होतं? नाही, खरं तर तो गेल्यानंतर तूही जायला हवं होतंस त्याच्या मागे मागे. का नाही गेलीस? तुझं काय काम होतं इथे? नाही, माझ्या चाव्या तुमच्याकडे होत्या ना, त्यामुळे त्या परत कधी मिळतायत याची वाट पाहत होते. काही म्हणायचंय का तुम्हाला? त्या चाव्या तुझ्या कमरेला आहेत कारण मी त्या तुला दिल्या आहेत आणि त्या मी कधीही काढून घेऊ शकतो. त्या चाव्या तुझ्या कमरेला आहेत यात तुझा मोठेपणा काहीच नाहीये. उलट मी त्या तुला दिल्या आहेत यात माझाच मोठेपणा आहे. त्यामुळे उपकाराच्या ओझ्याखाली असलेल्या माणसानं अधिकाराची भाषा बोलू नये.